संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आप्पेगाव येथे इसवी सन 1279 साली झाला. त्या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या. संत मुक्ताबाई मुक्ताई या नावाने ओळखल्या जातात. रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आईवडील. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. खरे तर विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता जन्माला आली. साक्षात दिव्यत्वाची ही 4 रूपे. रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांचे मातृपितृत्व धन्य करणारी. पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून मातापित्याचा जगाचा निरोप घ्यावा लागला. पोरवयातच निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना संन्यासाची पोरं म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली. पण हे सारे भोग सोसत या 4ही बहीण भावंडांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली. आपल्यानंतर आपली मुलं सुखी राहावीत या आशेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय मान्य करून देहत्याग केला. मातापित्याच्या या देहत्यागानंतर या अनन्यसाधारण कुटुंबाच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईवर पडली. ती तितक्यात समर्थपणे तिने उचलली आणि पेलली. आपल्या भावंडाची जणू ती माऊलीच झाली. त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या वयातच मुक्ताई प्रौढ, गंभीर, सोशिक, समंजस बनली. तात आणि माता, पिता आणि माता गेलीसी येथून, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, निवृत्ती ज्ञानेश्वर, कोरोनाचे अन्न सांभाळी सोपवान मज लागी. तुझ्या योग्य हरी क्रमियेला काळ. मुक्ताबाईच्या हातून हे विश्व उद्धाराचे कार्य घडले. योगी चांगदेव एवढा मोठा तपस्वी होता, पण त्याने गुरु केला नसल्याने त्याला ईश्वर दर्शन झाले नव्हते. मुक्ताबाईंनी योगी चांगदेवांना 65चा अर्थ उलगडून दाखवला. मुक्ताबाईच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली. तेव्हा त्यांचे 1400 वर्षाचे आयुष्य धन्य झाले. 8 वर्षाची मुक्ताई 1400 वर्षांच्या चांगदेवांची आध्यात्मिक गुरु बनली. कृतार्थतेने चांगदेव म्हणतात, मुक्ताई करे लेईले अंजन. ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यास सांगितले. त्याकरता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली. विसोबाचाटी हा त्या गावाचा प्रमुख होता, जो या 4 भावंडांचा द्वेष करत असे. त्याने मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये अशी गावात ताकीद केली. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. तिचा हिरमुसलेला चेहरा बघून ज्ञानेश्वरांनी योगबळाने त्यांची पाठ तापून मुक्ताबाईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले. तो चमत्कार पाहून विसोबा ज्ञानेश्वरांना शरण आले. त्यांनी मुक्ताईने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावतच झडप घातली. त्यावर मुक्ताईने त्यांना खेचर पक्षी असे म्हटले. तेव्हापासून विसोबांनी तेच नाव धारण केले आणि ते विसोबा खेचर बनले. मुक्ताबाईवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला होता. त्यानंतर त्यांना अमृत संजीवनीची प्राप्ती झाली. संत मुक्ताबाईचे ताटीचे अभंग. संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण 42 अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगामध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे. तिने ज्ञानेश्वरांना आदिनाथापासून गहिनीनाथाकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती ज्ञानदेवाकडे आलेल्या 7 संप्रदायाची आठवण करून दिली. घराण्याच्या मोठेपणाचे, योगीपणाचे स्मरण दिले. जो जनांचे अपराध सहन करतो तो योगी. अवघे विश्व जरी आपल्यावर रागवले तरी जलासारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्नीला विझवायचे. लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा. अशा शब्दात समजावताना मुक्ताच्या शब्दांचे अभंग झाले तेच ताटीचे अभंग. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा. विश्व रागे झाले भनी, संती सुखे व्हावे पाणी. शब्दशस्त्र झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपीठ विश्वपट ब्रह्मदौरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. समजावताना ती म्हणते, आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचे दुःख करू नये. आपली जीभ आपल्या दाताखाली आली म्हणून लगेच काही आपण दात पाडून टाकत नाही. ब्रह्मपदाला पोचायचे तर लोखंडाचे चणे खावेच लागतात. अपेष्टा सहन कराव्याच लागतात. हात
आपणा लागे त्याच करू नये खेद. जीभ दातांनी चावली कोणे बत्तीशी पाडली. चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. समजावण्याच्या सगळ्या मार्गांनी जाऊनही ज्ञानदादा ताटीचे दार उघडेना. तेव्हा हळवी झालेली मुक्ता म्हणते, लहिवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई. तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले आणि त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक कार्य घडले. ज्ञानदेवांच्या अलौकिक कार्याला श्री निवृत्तीनाथांची कृपा आणि मुक्ताबाईंची ध्येय स्वप्नांची जाणीव होती. समाजभिमुख आणि अत्यंत अर्थपूर्ण अशी मुक्ताबाईची अभंग रचना आहेत. मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले, त्याचप्रमाणे हरिपाठाचे सुद्धा अभंग लिहिले आहेत. अखंड जायला देवाचा शेजार, अखंड जायला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला, मान अपमान वाढविसी हेवा, दिवस असता दिवा हाती घेसी. मुक्ताबाईचे विचार फार साधे मात्र परखड होते. मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणून आजही त्यादेखील त्यांचा नामोल्लेख होतो. मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. संत मुक्ताबाईंचा मृत्यू. संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली. संत मुक्ताबाई प्रचंड विजाच्या प्रवाहात लुप्त झाल्या. 12 मे 1297 मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे आहे. धन्यवाद. अशाच सर्व थोर संतांच्या, नेत्यांच्या, थोर शूरवीरांच्या जीवनचरित्र ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.